समजलं का शाहीर साहेब, हे माझ्या परी तुमच्या गाण्याचं उत्तर समजलं का? पण माझं काय झालं, कोणता माल उरलेला घेतला आणि कोणी कोणाचा झगडा रगडा झाला आणि शेवट काय झालं त्याच्यावालं सारा आहे पण हांडीच काहीच नाही आहे. तर ती हांडी कोणती, बिना बैलाची बंडी कोणती आणि त्यानं माल कोणा बाजारात नेला का? असा कोणता माल एवढा सांगत वरी विकला पण त्याच्या हांडीतच नाही टिकला का? सांगितलं फेकीचा प्रश्न आहे का? तुम्ही 5 मिनिटात सांगाल, मी 2 मिनिटात सांगतो. समजलं का? 2 मिनिटात त्या गाण्याचं उत्तर फक्त तुम्ही ताकद ठेवा. समजलं का शाहीर साहेब? अरे 10 साल से मैंने भी शायरी सीखी है, 10 साल से मैंने भी शायरी सीखी है और तुम्हारे जैसे शायरों की जन्म कुंडली मेरे भी हाथ में दिखी. तुम्ही का न कुठं आणि कशा न कुठं पकडा कुठं राहता या तो कोई आयडिया आली आहे मला तुमच्यावर. समजलं का? म्हणून तर म्हणलं शाहीर साहेब तुझे नट बोल्ट ठेवले झाले. आता वाईट लोक म्हणजे नट बोल्ट ठेवलं म्हणजे तुमच्या डोक्साचा कमी चालवणार आहे. म्हणून म्हणायचं मला तुम्हाला जर समाधीला समाधान पाहिजे असेल तर मंदिराशिवायचा पर्याय नाही. म्हणून काय म्हणायचं आहे, नशा केला असाल तर त्या नशामध्ये तुम्ही काही खोल असं समजा. ज्यानं नशा केली असेल त्याचं डोकं लवकर कमी होते हे सिद्ध होते. पण आता तुम्ही आता शायरी करून राहिले पण डोकं तुमचं लवकर कमी झालं तर याचा अर्थ मला काय वाटते ऐका काय म्हणतो आहे. समजलं का? घंटा कोणता तोही मी तुम्हाला सांगणार आहोत. अब घंटा हिलाते मंदिर के बिना जब चाहे तब मैं भी तुझे उंगली पे नचा सकता हूँ और इंसानियत है तुझ में
बापरे, हे लोक कायसाठी आल्यात का? हे लोक कायसाठी आल्यात? तुम्ही सांगा ना म्हणून मी शेर म्हणेन. बरं ठीक आहे, तुम्ही सांगलं तर मी ऐकायचं आणि मी सांगितलं तर कोण ऐकायचं? नाही, मी सांगितलं तर कोण ऐकायचं? हे लोक ठरवतील कोण खरा ना कोण खोटा. समजलं का? कारण हम दोनों है मुस्लिम, ये जनता है अदालत. अदालत के सामने लेके आए हम अपनी शिकायत. हमारा कसूर हो तो जरूर सजा देंगे, हमारा कसूर नहीं तो छोड़ देंगे. फक्त मी तुमच्या गाण्याचं शेराचं उत्तर देईन, प्रश्नाचं उत्तर देईन. मग शेवट हे लोक लावणार आहे निदान कोण खरा आणि कोण खोटा. समजलं का? असं शेर म्हणा लागते, तसं शेर म्हणा लागते. आता तुम्ही शेर म्हटले की उत्तर देना जानते है, तर तसं ते म्हणत जाईल का? नाही, तसं ते म्हणत जाईल का उत्तर देना जानते है? शाहीर साहब, आम्ही म्हणत हम भी तुमको ओळखते है. अरे शायरी म्हणून ह्याच गोष्टीसाठी मी तुम्हाला घंटा सांगून राहिले. नाही तर मला काही बोलायचं नव्हतं. समजलं का? नाही तर वाईट म्हणून घ्या. घंटा हलवणं काही वाईट नाही आहे. तुम्हाला हलवा लागेल, मला हलवा लागेल, समाधान नाही भेटलं तर. समजलं का? म्हणून आत्म्याला जर शांती पाहिजे असेल तर मग आता एकच करा, स्टेजवर काही या नको आणि हलवा शेवटचा घंटा. आता शेवटचा घंटा कोणता आहे तोही समजते का नाही समजत माहित नाही तुम्हाला? माहित आहे का शेवटचा घंटा कोणता आहे का? काय म्हणतोय शेवट?
तुमच्या समोर आज या गावामध्ये, बारगावामध्ये, अडोशीमध्ये, पडोशीमध्ये काय घडत आहे? माय बापा संग पोरं कसे वागतात आणि शेवट पोरायला वाटते